नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत जुईली, लेखक मधु मंगेश कर्णिक. बाजाराच्या पिशव्या हातात घेऊन जुईली बिल्डिंगचा जिना चढत होती. पहिल्याच मजल्यावर टोकाला नाट्य तरंगाचा बोर्ड असलेली तिची खोली होती. रोज तिला बाहेर जाताना येताना गॅलरीतूनच जावे लागे. जिन्याशी पोचेपर्यंत पहिल्या मजल्यावरील सगळी बिराडे तिला दिसत. प्रथम त्या सर्व बिराडातील बायकांच्या नजरा तिच्यावर रोखलेल्या असत. पण जुईलीने कोणाशीच ओळख वाढवली नव्हती. बिराडाचे दार बंद करून ती घरातच दिवसभर वेळ काढी. भाल घरी असला की वेळ कसा हसत खेळत जाई. पण ती एकटी घरात असली म्हणजे वेळ जाता जात नसे. नाट्य तरंगाच्या कार्यालयातील पुढील खोलीत नाटकांची पुस्तके भरलेलं एक शेल्फ होतं. त्यातील सगळी नाटके तिने वाचून संपवली होती. इतके दिवस तिला आता बिराड थाटून झाले, पण बिल्डिंगमधील एकाही शेजारणीशी तिची अजून घसट झाली नव्हती. फक्त जाता येताना हसण्यापलीकडे तिने कोणाशीच ओळख ठेवली नव्हती. पण आज मात्र तिच्या पाठोपाठ जिन्याजवळच्या खोलीतून त्या रोज भरतकाम करीत दिसणाऱ्या सावळ्या वर्णाच्या बाई तिच्या खोलीत आल्या होत्या. म्हटलं यावं की नको. जुईलीने कुलूप काढून दार उघडले नि ती आत शिरते तोच पाठीमागून त्या बाई आत आल्या. या ना. जुईलीने हसून त्यांचे स्वागत केले. मी मिसेस पोवळे. जुईलीने जिन्याजवळच्या खोलीच्या दरवाजावर ती निळ्या प्लॅस्टिकवर चिकटवलेली पांढऱ्या अक्षरांची पाटी अनेकदा पाहिली होती. मिस्टर P.N. पोवळे व मिसेस गुलाब पोवळे. तुम्हाला इतके दिवस रोज पाहते, पण आपली ओळख काही झाली नाही. म्हटलं आज आपणच जाऊन तुम्हाला भेटावं. बरं केलं. बसा, चहा टाकते. गुलाब पोवळे बाहेरच्या खोलीत कोचावर जरा टेकली न टेकली आणि आतल्या खोलीत येऊन जुईलीशी गप्पा मारू लागली. जुईली खाली बसून स्टोव्हवरचे आधन पाहत होती. आता गॅस घ्या. मुंबईत राहायचं म्हणजे गॅस हवा. हो ना. नि हे काय, भांडी एवढीशीच? नवा संसार आहे ना, जमतील हळूहळू. तुमच्या मिस्टरांच्या नव्या नाटकाच्या मोठमोठ्या जाहिराती झळकतात सध्या पेपरातून. घ्या, हा चहा घ्या. गुलाबची चहा पिण्याची सुद्धा एक ऐट होती. जुईलीला वाटलं या मुंबईच्या माणसांसारखं आपल्याला कधीच नाही वागता येणार. साधा चहासुद्धा ही किती रुबाबात पिते. नाहीतर आपण बशीत ओतून भुरके मारीत पेज प्यावी तसा चहा पिणार. गुलाबची ऐट, बोलण्यातला मोकळेपणा आणि चटकन दुसऱ्यातलं आणि आपल्यातलं अंतर तोडण्याची धाटणी जुईलीला खूप आवडली. जुईलीबाई, गुलाब म्हणाली. मला अहो जाऊ कशाला करता. नुसतं जुईली म्हटलं तरी चालेल. मी लहान आहे तुमच्यापेक्षा. गुलाब सुरेख हसली. जुईलीला गिरीश सुर्वेची आठवण झाली. तो तिला आपणहून अगं जुईली म्हणत होता. पुरुष असूनही इथं ही बाई आपल्याला अहो म्हणते नि तिला अगं म्हण असं आपण सांगतोय. किती वय तुझं? आता 20 संपून 21वा सुरू होईल. म्हणजे माझ्यापेक्षा चांगली 10 वर्षांनी लहान आहेस. पण खरं सांगू, तू की नाही 4-5 वर्षांनी मोठीच दिसतेस. तुझा बांधा उफाड्याचा आहे. कुणाही पुरुषाला अशा सेक्सी बांध्याचा चटकन मोह होईल. गुलाब जुईलीकडे निरखून पाहत होती. जुईलीला लाजल्यासारखं झालं. चला, तुमचं आपलं काहीतरीच. आणि तुझा चेहरा किती फोटोजेनिक आहे. फोटोजेनिक म्हणजे फोटोमध्ये अधिकच सुंदर दिसणारा. जुईली आणखीच लाजली. ती फावला वेळ कसा का घालवतेस जुईली? खरं सांगू गुलाबताई, वेळ जाता जात नाही. भाल नसला म्हणजे मग ओळखी पाळखी करून घ्याव्या. मला लाज वाटते आपण होऊन कुणाकडे जायची. मी ही अशी गावंढळ. बरीच आहेस की ग. जुईलीचे खेळकरपणे दोन्ही गालगुच्चे घेत गुलाब म्हणाली. तुला गावंढळ कोण म्हणेल? बिल्डिंगमधल्या सगळ्या बायका तुझ्यावर नुसता खार खात असतात. जळक्या मेल्या. अगं माझ्यावर पण असाच खार खातात. मी अशी टेचत राहते ना, बघवत नाही. मी रंगरूपानं सावळी असले तरी या सटव्यांपेक्षा स्मार्ट आहे ना. इंग्रजी शिकलेली, इंग्रजी फिल्म बघणारी, ड्रिंक घेणारी, सोशल. त्यांना आवडत नाही मी, म्हणून मी सुद्धा कोणात इथे मिसळत नाही. तू जशी काय माझ्याच सारखी वाटलीस म्हणून आले तुझ्याकडे. आपण होऊन किती दिवसापासून ठरवले होते तुझी ओळख करून घ्यायची. तुझ्यासारख्या क्यूट पोरी मला खूप आवडतात. क्यूट म्हणजे
देखण्या, सुंदर. तू आता माझ्याबरोबर हिंडा फिरायला लाग, म्हणजे मुंबईमधले हे सगळे शब्द तुझ्या अंगवळणी पडतील. मुंबईत राहायचं म्हणजे इथलं कल्चर आधी पकडलं पाहिजे. जुईली मघापासून पाहत होती. गुलाबच्या कानातल्या कर्णभूषणातील लख्ख चमकदार खड्यांवर प्रकाश परावर्तित होऊन तो तिच्या कानशिलावर पडत होता. तिने बोलताना मान वेळावली की तिथले सप्तरंगी किरण फारच खुलून दिसत होते. गुलाबला बोलताना मान वेळावण्याची भारी गोड लकब होती. जुईलीचे सारे लक्ष तिकडे लागून राहिले होते. अशी बघतेस काय? अस्सल हिरे आहेत ते. पूर्वी याहून बारीक हिऱ्यांची कुडी केली होती चंदूबाईंनी मला. गेल्याच दिवाळीत हे नवं केलं. मोठाल्या डायमंड्सचं. जुईलीला राहावे ना. ती गुलाबच्या जवळ गेली आणि तिची कर्णभूषणे न्याहाळू लागली. मी हिरा कसा असतो कधी पाहिलाच नव्हता. किती इनोसंट आहेस तू जुईली. बोलता बोलता डाव्या कानातलं कर्णभूषण गुलाबने काढलं आणि तळ हातावर धरलं. तो देदीप्यमान हिरा खिडकीतून आलेल्या प्रकाशझोतात भलताच झगमगू लागला. जुईलीचे डोळे दिपून गेले. तुला काय काय दागिने केलेत तुझ्या मिस्टरांनी? एका क्षणात जुईलीचा चेहरा पडला. ती गोरीमोरी होत म्हणाली, आता करणार आहेत. हे नाटक सुरू झालं की सगळा संसार नवाच आहे ना आमचा. घरातून काहीच नाही मिळालं? घरातून? कुणाच्या? हां, तशी काही आमची दोघांच्याही घरची परिस्थिती चांगली नाही. आता इथं मुंबईत काम करून हळूहळू सगळं घ्यायचं. आणि मला फारशी दागिन्यांची हौसही नाही. खोटं बोलू नकोस, गुलाब फटकळपणे बोलली. तुझ्या डोळ्यातच मला हौस दिसते दागदागिन्यांची, नटण्या मुरडण्याची. शिवाय देवानं दिलेलं इतकं सुंदर रूप. अगं, असं कधी म्हणू नये बायकांनी. आपण नेहमी म्हणावं, हिरे माणकाचे सोन्या मोत्याचे दागिने मी घालीन, तेव्हा कुठे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या अंगावर 4 डाग घालता येतात. मी सुद्धा माहेरची गरीबच होती सुरुवातीला, पण मी पणच केला होता की लग्न करीन ते अशा माणसाशी की जो मला दागिन्यांनी मडवेल, हिरे माणिक माझ्या अंगावर घालेल. आणि तुला सांगते, चंदूभाईंनी माझी हौस पुरेपूर भागवली. काळबादेवीला उत्तमचंद झवेरीची पेढी आहे ना, तिथं ते कामाला आहेत. जुईली अवाक होऊन फक्त ऐकत होती. तू एकदा माझ्या घरी ये, तुला सगळे दागिने दाखवीन. तोच बाहेरून भाल आला आणि गुलाबने लगबगीने आवर्ते घेतले. तिला पाहून भाल दारातच घुटमळल्यासारखा उभा राहिला. तशी गुलाबने संकोचपणे त्याला म्हणाली, या, घर तुमचंच आहे. पाहुणी मी आहे. तुम्हाला अवघडण्याचं कारणच नाही. या, आत या, मी निघाले. थांबा ना गुलाबताई, जुईली म्हणाली. नको, तुमच्या दोघात माझी तिसऱ्याची अडचण नको बाई. आणि गुलाब झरकन निघून गेली. कोण या बाई? गुलाब पोळे, जिन्याजवळच्या पहिल्या खोलीतल्या. कशाला आल्या होत्या? आपण होऊनच आल्या ओळख करून घ्यायला. चांगल्या स्वभावाच्या बाई आहेत, मला खूप आवडल्या. जुईली, आपण या मुंबईत नवे आहोत. खरंच मला पूर्वी खूप भीती वाटायची इथल्या माणसांची. आपण हे असे, आपल्याजवळ ना पैसा ना शिक्षण ना काहीही, कसं होणार आपलं इथे? पण अनुभव मात्र अगदी वेगळा येतोय. भेटणारं प्रत्येक माणूस चांगलंच भेटतंय. उगीचच आपण भ्यालो होतो मुंबईला. तरी पण भाल, मला भीतीच वाटते. कसली? तुला नाही कळायचं ते. आता या गुलाबताई किती काय काय विचारित होत्या. उत्तर देता देता माझी पुरेवाट झाली. बरं झालं त्यांनी आणखी काही विचारलं नाही. माझं माहेर, सासर, लग्न तुला कळत नाही. बायका एकदा विचारू लागल्या की त्या काहीही विचारत नाही आणि काहीही विचारतातही. विचारू दे. उद्यापासून तू आपली माझ्याबरोबरच चल तालमींना. तुझाही वेळ छान जाईल. वेळ जाण्याचा प्रश्न नाही इथे. इथं प्रश्न आहेत ते वेगळेच. म्हणजे तुझं माझं लग्न? हळू बोल, गॅलरीतून सगळं ऐकायला येतं. भालने पुढचा दरवाजा लावून घेतला. तोच कुणीतरी दारावर थाप मारली. भालने पुन्हा दरवाजा उघडला. दारात गुलाब उभी होती. तिच्या हातात एक मोठी काचेची प्लेट होती. जुईली, हे घे, तुझ्यासाठी आणलंय. आणि भाल, तुम्हालाही आवडतील हे रसगुल्ले. जुईलीने ती प्लेट घेतली. कशाला आणलं हे गुलाबताई? अगं, चंदूभाईंनी आणले हे आता. त्यांचा शेठ कलकत्त्याला गेला होता, त्याने आणले. म्हटलं तुम्हालाही द्यावे. खास कलकत्त्याचे दास कंपनीचे रसगुल्ले आहेत ते. आणि जुईली, हा घे,
मोगरीचा गजरा, माळ लगेच. एका स्टेनलेसच्या मोठ्या वाटीत मोगरीचा रसरशीत गजरा होता. गुलाब आली तशी निघून गेली. जाताना तिनं स्वतःच बाहेरून दार लावून घेतलं. भाल, खरंच आपल्या लग्नाचं काय? जुईली, मला मुद्दाम का टाळाटाळ करायची आहे? आता हळूहळू माझ्या इथं ओळखी पाळखी होत आहेत. मला कसलीच माहिती नाही. रजिस्टर लग्न करायचं म्हणजे वकील गाठायला पाहिजे. त्याची ओळख कुणीतरी करून द्यायला पाहिजे. तू म्हणतेस आपण कुणालाच काही सांगायचं नाही. सांगितलं म्हणजे लोकांना आपोआपच कळणार की ही दोघं लग्नाशिवाय एकत्र राहत आहेत. त्यापेक्षा एकदा गुपचूप लग्न करून टाकलं की मागहून कुणीही विचारलं तरी. भाल काही न सुचून गप्प राहिला. गावाहून नेमाताईचं पत्र आले. भालने प्रश्नार्थक मुद्रा केली. भीमा मामीनं गोंधळ केला. मी तुझ्याबरोबर निघून आले त्यानंतर. पोलिसात तक्रार द्यायला निघाली होती. बसाप्पाने चिथावणी दिली. कणकवलीच्या पोलीस स्टेशनवर पोलिसांनी सल्ला दिला. सज्ञान मुलीच्या बाबतीत तुम्ही काही करू शकणार नाही म्हणून. शिवाय तुम्ही काही तिचे कायदेशीर वारस नाही. निमाताई पोलिसांना जाऊन भेटली होती. भीमा मामीने माझा, तुझा आणि निमाताईचा शिव्या घालून उद्धार केला. निमाताईकडे पत्ता मागत होती आपल्या मुंबईचा. तिनं दिला नाही. पण निमाताईनं लिहिलंय, लवकरात लवकर रजिस्टर लग्न करून मोकळे व्हा. बोलता बोलता जुईलीने फळीवरच्या डब्यात ठेवलेलं पत्र बाहेर काढून भाल समोर धरलं. भालने त्याच्यावरून फक्त आंधळ्यासारखी नजर फिरवली. चल, हातपाय धुवून घे. तोपर्यंत मी जेवणाचं पाहते. जेवण होईपर्यंत हे रसगुल्ले खा. जेवण झाल्यावर भालने आपल्या नाटकाची वही काढली आणि तो तालीम पाठ करू लागला. जुईलीने नेहमीसारखे आपले अंथरूण आतल्या खोलीत घातले आणि ती बाहेर येऊन भालसमोर बसली. भालचे संवाद ऐकू लागले. प्रिये, वासंती, शरदाच्या या हिमधवल चांदण्यांमध्ये स्वच्छंद विहार करावा असं का नाही तुला वाटत? ही चांदण्यात संगमरवरी दिसणारी स्तब्ध मनश्री, ही सरोवरात उमललेल्या चंद्रकमळांचा सुगंध, ही शिरशिरी भरवणारी गहिरी थंडी आणि हा छळ करणारा एकांत. प्रिये, तुला या महालात बसवतं तरी कसं? जुईली, यापुढील नायिकेचे डायलॉग तू असशील म्हणजे लिंक तुटणार नाही. मी माझे डायलॉग मला भराभर सुचत जातील. जुईलीनं नाटकाची वही हाती घेतली आणि ती नायिकेचे संवाद बोलू लागली. नाही, माझ्या मनरमणा, मनमोहना, तुला माझ्या अंतरेची व्यथा कशी सांगू? हेच हिमधवल चांदणं मला धगधगत्या अंगारासारखं भासत आहे. हे चांदण्यातलं स्तब्ध संगमरवरी जंगल मला एका अचेतन कलेवरासारखं वाटत आहे. आणि हा एकांत, मला तर चहूकडे भाले फेकत धावत येणारे घोडेस्वार आणि त्यांच्या टापांचा आवाज, घनघोर युद्धाची रणधुमाळी आणि युद्धप्रसंगी वाजणारे शंख आणि शिंगे यांचाच आवाज सर्वत्र ऐकू येत आहे. रात्रीचे 11 वाजून गेले होते. एकाएकी हातातली वही बाजूला टाकून भाल उठला. जुईलीच्या निकट सोफ्यावर येऊन बसला. तिच्या सैलसर आंबाड्यात गुलाबने दिलेला मोगरीचा गजरा दरवळत होता. बेभान झाल्यासारखे त्याने तिला जवळ घेतले. जुईली, त्याचा स्वर घोगरा होता. जुईलीने क्षणभर आपले अंग आकसून घेतले आणि मग त्याच अनावरपणे तिने त्याच्या मिठीत आपल्याला सामावून टाकले. विलक्षण ओढाळपणे. जुई, आत चल, मला हे सोसत नाही. जुईलीने भालला घट्ट मिठी मारली होती. त्याच्या छातीवर डोके ठेवून ती आपले आवेग शांत करण्याचा प्रयत्न करीत होती. तिचा श्वासोच्छवास जोरजोराने चालला होता. भालने तिच्या आंबाड्याची गाठ सोडल्यामुळे तिच्या मुक्त केशसंभार पाठीवर पसरला होता. मोगरीच्या फुलांनी सुगंधित झालेले तिचे केस कितीही हुंगले तरी भालचे समाधान होत नव्हते. तो अधीर झाला होता. तिला सर्वांगी कुस्करीत होता. जुईली प्रयासाने उठून उभी राहिली. आपले अस्ताव्यस्त कपडे तिने सावरले. हात मागे वळून केसांना वळसे देत ते एकत्र बांधले आणि चटकन आतल्या खोलीत गेली. पाठोपाठ तिने दाराला कडी लावली. रात्रभर ती हमसाहमशी रडत होती. तिची उशी अश्रूंनी चिंब झाली होती. गुलाबची आणि जुईलीची मैत्री आता चांगलीच दृढ झाली होती. जुईलीचा फुरसतीचा बहुतेक वेळ गुलाबच्या घरी तिच्या संगतीत जात असे. गुलाबचे घर उत्तम सजवलेले होते. तिच्या रसिक वृत्तीला साजेशी साथ चंदूभाई तिला देत होते. गुलाबने म्हटलेली प्रत्येक वस्तू चंदूभाई तत्परतेने आणून देत. सोफा, दिवाण, आरशाचे कपाट, टेप रेकॉर्डर आणि रेकॉर्ड प्लेअर तर तिच्याकडेच होते. पण काचेच्या कपाटात नाना तऱ्हेच्या काचेच्या कपबशा, ग्लासे, डिशेस होत्या. जुईलीने या वस्तू जन्मात कधी पाहिल्या नव्हत्या. आज जुईली दुपारी नेहमीसारखी गुलाबच्या घरी गेली.
तेव्हा तिचे प्रसाधन चालले होते. तलम मोतिया रंगाची उंची साडी गुलाब नेसली होती आणि त्या साडीत तिची सावळी कांती फारच उठून दिसत होती. तिने घातलेली तंग आणि आखूड काचोळी पाहून जुईलीला वाटलं, गुलाब आपल्यापेक्षाही आज तरुण दिसते. आपल्या छातीची उभारी एवढी नाही. गुलाबने आज नेहमीचे अलंकार घातले नव्हते. कानात वर्तुळाकृती सोन्याच्या नाजूक रिंग्सनी, गळ्यात टपोऱ्या मोत्यांचा एक सर, एवढेच. तरी ती एखाद्या राणीसारखी शोभत होती. जुयू, आज मी एका कामाला जाते, किंचित थांबून तिने विचारलं. कुठल्या ते नाही विचारलंस? कुणी बाहेर जात असलं तर कुठे म्हणून विचारू नये म्हणतात. काम होत नाही. गुलाब मोठ्याने हसली. कानाच्या पाळ्यांभोवती सेंटचा टिपका लावीत नि स्प्रेचा सुगंधी दरवळ आपल्या सर्वांगावर फवारत ती म्हणाली, माझं काम झाल्यातच जमा आहे. माझ्या असाइनमेंटचे पुरे पैसेही मला आगाऊ मिळालेत. कसलं काम गुलाबताई? हे बघ. तिने समोर पडलेलं एक इंग्रजी मासिक उघडून जुईलीसमोर धरलं. ही ॲड पहा. त्या जाहिरातीमध्ये गुलाबच उभी होती, सुंदर साडी नेसून, हसत. ती एखाद्या राजकन्येच्या ऐठीत उभी होती. बाजूला एक रुबाबदार तरुण, तिच्या खांद्यावर हात ठेवून. गुलाबताई, किती सुरेख आहे हा फोटोग्राफ. तुम्ही किती सुंदर दिसता आहात त्यात. अशाच आणखी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत यापुढं. त्याच्याचसाठी पोजेस द्यायला निघाले मी स्टुडिओमध्ये. मॉडेलिंग म्हणतात याला. फक्त ते सांगतील तशी पोज द्यायची. ते फोटो घेतात आणि जाहिरातीत वापरतात. आपल्याला पैसे मिळतात. जुईली विस्मयचकित होऊन ऐकत होती. तुला आहे का इंटरेस्ट? तुला माझ्यापेक्षा सुंदर फिगर आहे. तू ताबडतोब सिलेक्ट होशील. जुईली लाजून चूर झाली. छे, आपल्याला नाही जमायचं. आपण किती बावळट. त्यासाठी गुलाबताईंसारखी स्मार्ट आणि हुशार तरुणी पाहिजे. मी विचारून पाहीन नंदनला. तो हो म्हणाला तर तुला घेऊन जाईन पुढल्या वेळेला टेस्टसाठी. नंदन कोण? नंदन स्टुडिओचा मालक. त्याची ॲडव्हर्टायझिंग एजन्सीसुद्धा आहे. नंदनच्याच फोटो सर्व्हिसमार्फत तुझ्या नाट्यतरंगच्या नाटकांचे फोटो घेतात. बरी आठवण झाली गुलाबताई. खरं म्हणजे मी तुम्हाला बोलवायलाच आले होते. आज मी तालमीला जाणार आहे भालच्या. म्हटलं तुम्हाला पण या म्हणावं. मी आले असते गं, पण ही अपॉइंटमेंट आजचीच आहे. आता मी थेट नाटकाच्या पहिल्या प्रयोगालाच येईन. कधी आहे पहिला प्रयोग? येत्या शनिवारी दुपारी. शिवाजीलाच आहे ना? मी जाहिरात पाहिले. हो, तिथंच. मी प्रयोगालाच येईन. मी आणि चंदूबाई कुठल्याही नाटकाचा पहिला प्रयोग चुकवत नाही. मी सांगेन ना भालला पास द्यायला. मुळीच नको सांगूस. आणि तुझ्या नाट्यतरंगाचा पास तर मुळीच नको. नाट्यतरंगाचा का नको? त्या गिरीश सुर्वेचे उपकार हवेत कुणाला? इथं शेजारी राहायचा तेव्हा नाही कधी आम्ही त्याची अपेक्षा केली. मोठा शिष्ट आहे तो. माझ्या पुढं किती घोळला आणि पण 4 हात दूर ठेवला त्याला. मग रोहिणी मिळाली. नाहीतर बायको वारली त्यानंतर माझ्याच मागे कोंबड्यासारखा लागला होता. गुलाब नेहमीच मोकळ्या फटकळपणाने घडाघडा बोलत होती. जुईलीला त्यातून नव्या नव्या गोष्टींची माहिती होत होती. गुलाबने खोलीला कुलूप लावले आणि ती बाहेर पडली. दडदडा जिना उतरून खाली गेली. जुईली गॅलरीतून पाहत होती. समोरच्याच टॅक्सीला तिने हात दाखवला. ऐटीत टॅक्सीत बसली आणि टॅक्सी भुरकन निघून गेली. ठाकूर हॉलमध्ये नाट्यतरंगच्या लाचिंत चंद्रमा या नव्या नाटकाच्या तालमी चालल्या होत्या. नाटक 4 दिवसांवर येऊन ठेपलं होतं. प्रत्येक कलावंत जीव तोडून काम करीत होता. भालच्या दृष्टीने तर तो आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस होता. भालच्या तसंच जुईलीच्याही. जुईली आज प्रथमच तालमीला आली होती. गिरीशने तिच्यासाठी एक खास खुर्ची आणवली. पाठोपाठ कुणीतरी तिच्या हातात थंड कोलाची बाटली दिली. एकवार तिथे जमलेल्या सर्वांनी तिच्याकडे पाहून घेतले आणि जो तो आपापल्या कामात गढून गेला. जुईली आली तेव्हा भाल आणि रोहिणीचाच प्रवेश चालला होता. माझ्या जीवलगा असे म्हणत रोहिणी पुढे झाली आणि तिने आपले दोन्ही हात भालच्या गळ्याभोवती टाकले आणि त्याला जवळ ओढले. भाल किंचित संकोचला. तिरक्या डोळ्यांनी त्याने क्षणार्धात जुईलीकडे पाहून घेतले. त्याची हालचाल रोजच्यासारखी होत नव्हती. एखाद्या पुतळ्यासारखा तो उभा होता. दिग्दर्शक माणिक वैद्य झटक्याने पुढे आले आणि रुष्ट होऊन म्हणाले, भाल, हे असं कसं चाललंय? दिलेला बिझनेस असा विसरून कसं होईल? तू या ठिकाणी असं उभं राहायचं?
रोहिणी अशी समोर आली आणि तिने तुझ्या गळाभोवती हात टाकले की तू तिला एका बेभान आवेगाने जवळ घ्यायचं. प्रेक्षकांना हा तुमचा प्रणय प्रसंग पाहताना नर्म शृंगाराच्या गुदगुल्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा रिपीट. 1 2 3. रोहिणी पुन्हा भालसमोर येऊन उभी राहिली. त्याच्या गळ्याभोवती तिने हात टाकले आणि ती म्हणाली, माझ्या जीवलगा. तत्क्षणी भालने तिला जवळ ओढली आणि आपल्या बाहुपाशात बद्ध केली. रोहिणीने त्याच्या छातीवर मस्तक क्षणभर घुसळले आणि त्याला घट्ट बिलगली. दॅट्स फाईन, ॲब्सोल्युटली परफेक्ट, माणिक वैद्य खुश होऊन म्हणाले. आणि रिहर्सलचा पुढील भाग सुरू झाला. जुईली विलक्षण अस्वस्थ झाली. तिला तिथे आणखी बसावेसेच वाटेना. ती हलकेच उठली आणि कुणाच्या ध्यानात येणार नाही अशा बेताने बाहेर पडली. तालीम संपवून भाल रात्री घरी आला. आज त्याला नेहमीपेक्षा खूप उशीर झाला होता. जुईली त्याची वाट बघत केव्हाची गॅलरीच्या कठड्यावर रेलून उभी होती आणि भाल आला. तिच्या पाठोपाठ तो खोलीत शिरला आणि तिथले दृश्य बघून तो स्तिमितच झाला. जुईलीने आतल्या खोलीत इतके दिवस भिंतीला टेकून उभा केलेला तो डबल बेड आज जोडून मांडलेला होता. दिवाणाच्या कप्प्यातल्या गिरीशच्या वेळच्या गाद्या बाहेर काढून त्या पलंगावर पसरल्या होत्या. फुलांची तैलम बेडशीट्स त्यावर नीटनेटकी घातली होती. रुईच्या उषा एकमेकींना जोडून ठेवल्या होत्या आणि ती खाली मान घालून चोरट्या कटाक्षांनी भालकडे पाहत होती. जुयू. भाल आनंदातिशयाने बेभान झाल्यासारखे पुढे झेपावला. थांब जरा, आधी जेवून घे, मग सगळं. जेवणी झाली आणि भाल अधीरपणे त्या प्रशस्त शय्येवर पसरला आणि पाठोपाठ जुईली तिथे आली. भालचा अधीरपणा जणू कमी करावा अशा कसोशीने ती त्याच्या शेजारी पहुडली आणि भालच्या कुशीत शिरत कुजबुजली. भाल, तू माझा आहेस, माझा एकटीचा, खरं ना? भालने हात उंचावून दिव्याचे बटन दाबले आणि दोघांच्या अंगावर अंधाराची चादर ओढून घेतली.